यू बाय चितळे बंधू। आता बातम्या सविस्तर। बातमी येते बच्चू कडू संदर्भातली। 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम बच्चू कडू यांनी सरकारला दिलेलं होतं। कर्जमाफीच्या मागणीसाठी ते आग्रही आहेत आणि आता ते नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत। बच्चू कडू आणि त्यासोबतच राजू शेट्टी देखील नागपूरमध्ये आहेत। महादेव जानकर आहेत, रविकांत तुपकर आहेत, तर प्रमुख नेते तिकडे दाखल झालेले आहेत। 5 वाजताची वेळ होती जेव्हा बच्चू कडू यांनी सरकारला अल्टिमेटम दिला होता 5 वाजेपर्यंतचा। मात्र आता जवळपास 5:30 वाजत आलेले आहेत। त्यामुळे आता बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेतात पाहणं महत्त्वाचं असेल। आपण 5 वाजेपर्यंत अल्टिमेटम देत आहोत आणि जर मागणी मान्य झाली नाही तर आपण मुख्यमंत्र्यांच्याकडे कूच करू अशी एक प्रकारे इशाराच दिलेला होता बच्चू कडूंनी। मात्र आता 5:30च्या सुमारास नेमकी बच्चू कडू काय भूमिका घेतात, पुढची पावलं ते काय ठरवतात यावर सगळ्यांचंच लक्ष आहे। एकीकडे सरकार पातळीवर प्रयत्न देखील करण्यात आलेले होते बच्चू कडूंशी संवाद साधण्याच्या दृष्टीने। मात्र एक बैठक जी आयोजित करण्यात आली होती जिकडे कोणताही शेतकरी नेता पोहोचला नाही आणि त्यानंतर आता नागपूरमध्ये पोहोचलेत बच्चू कडू। राजू शेट्टी हे देखील नागपूरमध्ये दाखल झालेत। महादेव जानकर, रविकांत तुपकर ही सगळी नेते मंडळी तिकडे पोहोचताना पाहायला मिळतात। एकीकडे बुटीबोरीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आता सध्याची जी अपडेट आहे त्यानुसार बच्चू कडू हे आता प्रमुख नेत्यांसह नागपुरात दाखल झालेले आहेत आणि आता पुढची भूमिका ते पुढच्या काही काळामध्ये ठरवणं अपेक्षित आहे। त्यामुळे सरकार पातळीवर एकीकडे सुरू असलेले प्रयत्न आणि त्यातच आता बच्चू कडू यांची ठाम भूमिका। यामुळे आता या प्रश्नावर तोडगा कधी निघणार, नेमकी बच्चू कडू काय भूमिका घेणार, सरकारकडून पुन्हा एखादा काही प्रस्ताव किंवा चर्चेच्या दृष्टीने आमंत्रण देण्यात येतं का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र 5 वाजताची जी वेळ होती, जो अल्टिमेटम होता सरकारला दिलेला, तो मात्र आता संपलेला आहे आणि आता बच्चू कडू नागपूरमध्ये दाखल झाले आहेत। रजत वशिष्ठ पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत। रजत, आता बच्चू कडू आणि इतर नेते तिकडे पोहोचलेले आहेत, ते काही भूमिका ठरवणार आहेत आता, कारण 5:30 जवळपास वाजत आलेले, अर्धा तास होऊन गेले अल्टिमेटम दिलेल्याच्या वेळेला। रजत, नक्कीच अश्विन, सर्वांना उत्सुकता आहे कारण 5 वाजताची जी वेळ आहे ती उलटून गेली आणि आता दिलेल्या अल्टिमेटम संदर्भात पुढची भूमिका काय असणार आहे ते बच्चू कडूच सांगतील। मात्र सध्या बच्चू कडू जे आहे ते जामठापर्यंत पोहोचले आहे आणि नागपूर वर्धा रोड ज्या ठिकाणी त्यांना परसोडी गावाजवळचा जो स्टॉपेज पॉईंट दिलेला आहे तिथून आणखी 1 ते 1.5 किलोमीटर वर्ध्याच्या दिशेने ते आहेत। मात्र त्या ठिकाणी आउटर रिंग रोडवर दिव्यांग बांधवांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलं होतं आणि तिथे मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक जाम झालेला आहे, वाहतूक कोंडी झालेली आहे आणि बच्चू कडू त्या ठिकाणी सध्या पोहोचले आहे आणि तिथे उपस्थित असलेल्या दिव्यांग बांधव आणि त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना ते संबोधित करत आहेत। मात्र आता मोठी वाहतूक कोंडी नागपुरात होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण नागपूर वर्धा रोड जो आहे तो परसोडी गावाजवळ आंदोलकांनी अडवून ठेवलेला आहे आणि याच हायवेवरून थोड्या अंतरावर जो एक आउटर रिंग रोड आळवा क्रॉस होतो आणि अगदी जबलपूर आणि रामटेकच्या दिशेने वाहनं तिथून जातात, त्या रस्त्यावरही दिव्यांग बांधवांनी चक्का जाम केलेला आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी आता ठिकठिकाणी व्हायला लागलेली आहे। रजत, धन्यवाद या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट जाणून घेतच राहू। आणि आता आणखी काही घडामोडींचा सविस्तर आढावा वेगवान स्वरूपात घेणार आहोत।